हॅकिंग म्हणजे काय हेच माहित नाही लोकांना. अनऑथराइज ऍक्सेस करणे एखादी गोष्ट, वियर्ड पासवर्ड असला पाहिजे. टू स्टेप व्हेरिफिकेशन काय असतं? टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय आहे की जितक्या केस नोंद होतात त्याचा सक्सेस रेशो काय असतो तुमच्याकडून ऐकायचं? प्रत्येक ऍपचे वेगवेगळे ठेवा म्हणतात पासवर्ड. हा, तर त्याच्यासाठी पासवर्ड मॅनेजर पण आलेले आहेत ऍप्लिकेशन. त्यांनी एक ऍप लॉन्च केलेलं आहे, यम कवच 2.0. जे प्ले स्टोअरवरून ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करतो ते सेफ आहे. आपण असं म्हणू शकत नाही 100% फ्री मिळते म्हणून लोक त्या गोष्टीकडे जातात. ते एंड टू एंड इन्क्रिप्शन जे आलेलं आहे प्रोटेक्टिव्ह आहे का? ते आयफोन जास्त सेफ आहे का? मला एवढं विचार. आयफोन सेफ सध्या सगळ्यात कॉमन असलेलं एकच आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक 8 दिवसातून मला माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये किंवा माझ्या फीडमध्ये एक पोस्ट अशी दिसते की माझं अकाउंट हॅक झालेलं आहे. जर तुम्हाला कोणी माझ्या अकाउंटवरून रिक्वेस्ट पाठवली तर ते ऍक्सेप्ट करू नका. जर कोणी पैसे मागितले तर ते त्यांना देऊ नका. म्हणजे आता बापूराव सर बसलेले तिथे, त्यांच्यासोबत आता 4 दिवसापूर्वी झाली ही गोष्ट. म्हणजे हा प्रकार घडतोय कसा? म्हणजे काय याला हे हा पण एक फारच कॉमन झालं. हे घडण्याचा प्रकार कसा आहे सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला मेसेज, आता बघा हॅकिंग हा जो शब्द आहे मुळात, हॅकिंग म्हणजे काय हेच माहित नाही लोकांना. अनऑथराइज ऍक्सेस करणे एखादी गोष्ट, दॅट इज हॅकिंग. ठीक आहे, आता तुमचं अकाउंट आहे, हॅक ही जी गोष्ट आहे ती इंटरॅक्शन शिवाय होऊ शकत नाही. इंटरॅक्शन म्हणजे काय? जोपर्यंत युजर एखाद्या फिशिंग लिंकला रिस्पॉन्ड करणार नाही किंवा ओटीपी शेअर करणार नाही किंवा स्वतःहून पासवर्ड किंवा तुमचा युजर आयडी पासवर्ड शेअर करणार नाही, तोपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये मी हॅकिंग करू शकत नाही किंवा त्याच्यात घुसू शकत नाही. असा कुठलाही पट्टीचा हॅकर आणा तुम्ही की ती समोरची जी गोष्ट आहे, जी विक्टिम आहे, त्याचं जे अकाउंट आहे, तिकडनं इंटरॅक्शन झाल्याशिवाय त्या गोष्टीत तो प्रवेशच करू शकत नाही. म्हणजे काय काय गोष्टी असतात? तर त्या काय गोष्टी कशा असतात, तर हे घडण्याचं जे प्रकार आहे, तर मेसेंजर वरती तुम्हाला एक मेसेज येतो. बरोबर. तो मेसेज येतो नोंद तुमच्याच मित्राच्या अकाउंटच्या एका याच्यावरनं येतो की मित्राच्या मित्राच्याच अकाउंटवरनं जे ऑलरेडी हॅक झालेले. अच्छा, ठीक आहे. किंवा पोस्ट कुठली तरी. बरं. तर त्याच्यामध्ये एक लिंक दिलेली असते आणि त्यावरती लिहिलेलं असतं की आय एम पार्टिसिपेटिंग इन द कॉन्टेस्ट, काइंडली वोट फॉर मी, आणि खाली एक लिंक दिलेली असते. त्या लिंक वरती ज्यावेळेस क्लिक केलं जातं त्यावेळेस इन्स्टाचं किंवा फेसबुकचं एक वेब पेज ओपन होतं ऍज इट इज, जे की होस्टेड असतं फेक सर्व्हरवरती, ते फ्रॉस्टरने जे होस्ट केलंय सर्व्हर त्याच्यावर. आणि त्या लिंक मध्ये आता वोट करायचंय मित्राला वोट करायचंय, मग ते जो लॉग इन पेज येतं तिथं आपण युजर आयडी पासवर्ड टाकून देतो, जो पासवर्ड आहे आपला. तो टाकल्यानंतर तो समोरच्या जिथं रिसिव्हर तो आहे सर्व्हर तिथपर्यंत ते क्रेडेन्शियल जातात. आता तिथं जी एक्स्ट्रा लेअर सिक्युरिटी आहे, टू स्टेप व्हेरिफिकेशन, आता प्रत्येक अकाउंटला आलेलं आहे ते ज्यांच्या अकाउंटला नाही ते डिरेक्टली त्या अकाउंट मध्ये प्रवेश करतात. अच्छा, ठीक आहे, दॅट इज हॅकिंग. टू स्टेप व्हेरिफिकेशन काय असतं? टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे काय आहे की तुमच्या फेसबुक, इन्स्टा किंवा व्हॉट्सअप ह्या सगळ्या अकाउंट्सना तुमच्या प्रायव्हसी किंवा सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो ऑप्शन दिसेल, त्याच्यामध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशन ऍपमध्ये आहे. प्रत्येक ज्या ठिकाणी युजर आयडी पासवर्ड आहे त्याला ते टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाचा ऑप्शन, एक्स्ट्रा लेअर सिक्युरिटी दिलेली. त्याचा अर्थ काय किंवा उपयोग काय होतो, जसं एखाद्या अकाउंटला पासवर्ड ठेवलेला असतो आपण, म्हणजे घराला नुसती जर कडी लावली आपण, बरोबर, तर गावाला जातो का निघून? नाही जात. आपण काय करतो, कुलूप लावतो. तसं अकाउंटला नुसता पासवर्ड जर ठेवला, तुम्ही किती क्रिटिकल ठेवा, तो गेसेबल, तो ब्रूट फोर्स अटॅक वगैरे नावाच्या गोष्टी आहेत त्याच्याने होऊ शकतो, तो गेस होऊ शकतो. जर त्याला टू स्टेप लेअर सिक्युरिटी ठेवली तर ते हॅक होत नाही, म्हणजे कुलूप लावलं जातं त्याला. म्हणजे काय, तुमचा जो रजिस्टर नंबर आहे, मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी, त्याच्यावरती तुम्हाला एक ओटीपी येतो, तो जोपर्यंत तिथे टाकला जात नाही तोपर्यंत त्या अकाउंटमध्ये तुम्हाला ऍक्सेस मिळत नाही. म्हणजे आपण आपल्या मोबाईलमध्ये आपला अकाउंट लॉग इन आहे आणि आपल्याला सडनली एखाद्या लॅपटॉप वरती तुम्हाला लॉग इन करायचं, नवीन डिव्हाइस ज्यावेळेस ते ऍड करायचंय त्या अकाउंटला त्यावेळेस तुम्हाला तो ओटीपी येणार, आणि तो जुन्या मोबाईलवर पण जातो. हो, त्याच्यावरती येणार ना, तुमच्या नंबरवरतीच येणार ओटीपी. बरोबर. तो ओटीपी जोपर्यंत तुम्ही टाकणार नाही तोपर्यंत अकाउंट लॉग इन होणार नाही.
बरोबर. मग हे सगळं काढण्यासाठी हे वेगवेगळे क्लुप्ती लावतात फ्रॉडस्टर. तुमच्याच नोन अकाउंटवरनं, मित्राच्या अकाउंटवरनं तुम्हाला मेसेज केला जातो की मी एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय, मला वोट कर, आणि खाली लिंक दिली जाते. ती फिशिंग लिंक वरती ज्यावेळेस युजर आयडी पासवर्ड टाकला जातो, आता 10 मध्ये 2च अकाउंट हॅक होतात. बरोबर. अगेन फिशिंग प्रकार हा सगळ्यांवरती टाकला जातो. सगळे मासे फसणार नाहीत. हा, त्याच्यातले काही जे अकाउंट हॅक होतात, मग आता तुमच्या अकाउंट मध्ये जर मला प्रवेश मिळाला, तर तुमचे 1000-2000 फ्रेंड असतील फेसबुक वरती, मी सगळ्यांना मेसेज टाकून देणार. त्या 1000-2000 मध्ये एक 4-5 तरी लोक असे असतात जे ते गोष्टी प्रोसीड करतात. 100%. मग त्यांचे अकाउंट हॅक करायचे. अशा पद्धतीने हे हॅकिंगचं सगळं चेन मेंटेन होते. त्याच्यामध्ये एकच सिक्युरिटी आहे की 2 स्टेप लेअर सिक्युरिटी ठेवणं आणि येणारी गोष्ट व्हेरीफाय करणं. या 2 मुख्य त्यातल्या गोष्टी. कॉमन सेन्स वापरला कॉमन सेन्स. आधीचं जे आहे 2 स्टेप व्हेरिफिकेशन ते आपण ते केलं पाहिजे. बरोबर. याच्यात सगळ्यात महत्वाचं जे आहे म्हणजे काय होतं की एक पोलीस विभाग याच्यासाठी काम करतात, तुमचं सायबर डिपार्टमेंट एक त्याच्यासाठी काम करतं. मला सगळ्यात महत्वाचा याच्यात प्रश्न विचारायचा आहे की सायबर सेलमधून किंवा सायबर विभागातून जितक्या केस नोंद होतात त्याचा सक्सेस रेशो काय असतो किंवा काय अडथळे येतात, मला हे तुमच्याकडून ऐकायचं. सक्सेस रेशो, डिटेक्शनचा सक्सेस रेशो 100% आहे तसा. बरं. पण फिजिकल बॅरियर जास्त आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय की हे रिमोटली चालतं. अॅनोनिमिटी आणि रिमोट लोकेशन ह्या 2 मुख्य गोष्टी आहेत जिथं ती कच खाते. की एखादा आरोपी आहे, तो बसतो झारखंडला, आणि मग इथं गुन्हा रजिस्टर केल्यानंतर लगेच तर सुपरमॅन नाहीये, आपण माणूस, तो काय लगेच फ्लाय करून जाऊ शकत नाही, त्याला पकडू शकत नाही. तर याच्यामुळे तो सक्सेस रेशोचा जो काही मुद्दा आहे तो दिसून येत नाही. पण तो आयडेंटिफाय होतो 100%, कारण डिजिटल फुटप्रिंट असतात, त्यामुळे ते आयडेंटिफाय होतात, सगळ्या गोष्टी होतात. आणि रिकव्हरी जर म्हणाल तुम्ही, फायनान्शियल जे काही लॉसेस होतात त्याच्यामधली जी रिकव्हरी, तर ती तुम्ही रिपोर्ट किती वेळात करता आणि त्या बेनिफिशियरी अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज होतात का नाही, त्याच्यावरती ते डिपेंड आहे वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये. पण तुम्ही डिटेक्शनचा आणि आयडेंटिफिकेशनचा जर रेशो बघितला तर तो 100% आहे. डिटेक्शनचा, आयडेंटिफिकेशनचा. रिकव्हरीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. रिकव्हरीमध्ये आता हे इंटेन्शनली फ्रॉड जे होतात त्याच्यामध्ये काय होतं की त्यांची टीम असते, करणारा एक जण असतो, मग पैसे डिपॉझिट झालेले दुसऱ्या मिनिटाला विड्रॉल पण होतात. बरोबर. आणि विक्टिमला ते काढायच्या आत जनरली 2 ते 3 तास काढायलाच लागतात. अगेन लॅक ऑफ अवेअरनेस, की ते माहिती नसल्यामुळं आणि रिपोर्ट कुठं करायचं हे माहित नसल्यामुळं ते त्या पैशाचं युटिलायझेशन होतं. मग तो पैसा वापरला जातो, एकतर विड्रॉल होतो, कुठल्या तरी ऑर्डर मध्ये युटिलाइज होतो, किंवा ते काढून घेतले जातात. त्याच्यामुळं मग ते एकदा काढले की त्यांना पकडून आणल्याशिवाय पर्याय नाही. आणि पकडून आणण्यासाठी लगेच तर फ्लाय करू शकत नाही, अगदी त्या लोकेशन पर्यंत पोहोचू शकत नाही. फिजिकल बॅरियर आपण म्हणतोय त्या गोष्टीला. ह्या 2-3 गोष्टी ज्याच्यामुळं रिकव्हरी रेशो कमी आहे आणि डिटेक्शन म्हणा तर तो 100%च आहे. बरं. पण जेव्हा आपण आता तुम्ही जसं सांगितलं त्या उदाहरणामध्ये, जेव्हा आरोपीला पकडल्याच्या नंतर त्यांच्याकडून काही रिकव्हरी हा पार्ट ऍक्च्युअली कोर्ट प्रोसिजर आहे. बरं. पकडल्याच्या नंतर हा, आता ज्याच्याकडे पैसेच नाही खिशात तो देतो म्हणतो तो त्या पद्धतीने ते प्रोसिडिंग केलं जातं. तो कोर्टाचा जो काही प्रोसिजर पार्ट आहे, किंवा मग रिकव्हरी जर नसेल तर त्याला शिक्षा होते. बरं. असं आहे. पण इकडे जो विक्टिम आहे त्याला रिकव्हरीचं म्हणजे याच्यासाठी सजग राहणं हे सजग राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मी डॉक्टर आहे, मला आमच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजे तुम्ही सेक्युअर राहा आणि तुम्ही अवेअर राहा. बरं, मला जर समजा अवेअर राहायचंय, आता मी जसं सांगितलं आपला पहिल्यापासून विषय की इव्हॅल होत आहेत लोक, म्हणजे हे जे हॅकर आहेत किंवा हे जे तुमच्या भाषेत काय म्हणतात त्यांना, फ्रॉस्टर हे जे आहेत ते इव्हॉल्व होत आहेत, नवनवीन प्रकारचे हे काढतायत. तर याच्यामध्ये समजा जर मला आजच्या डेटला मला तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला तो फार आवडला की तुमच्या मोबाईलमध्ये ऍप किती आहेत. आत्ता मला समजा माझा मोबाईल, माझा जो पर्सनल स्पेस आहे तो क्लिअर करायचा झाला तर मी पहिल्यांदा माझ्या मोबाईलमध्ये जाऊन आत्ता माझ्यासाठी आणि आपल्या प्रेक्षकांसाठी काय काय पाहिलं पाहिजे मी माझ्या मोबाईलमध्ये.
नक्कीच आपला मोबाईल हाच आपल्याला वाचू शकतो हा. आणि तो खड्ड्यात पण खड्ड्यात घालू घालू शकतो हा. ऍक्च्युली. तर मोबाईलमध्ये तुम्ही पहिल्यांदा तुमचे ऍप्लिकेशन्स किती आहेत तो मुद्दा मागं सुटला की तुम्ही नंबर तर सांगितलेच नाहीत. बरोबर. मी अजून पुढे जाऊन प्रश्न विचारतो तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही प्ले स्टोर वरनं डाउनलोड करता ऍप्लिकेशन, तिथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनचा एक टिक्स येतो, कधीच वाचत पण तुम्ही कधी वाचलेत का? ते नाही वाचलेलं, कुणीच वाचत नाही. ते न वाचल्यामुळं ती कंपनी तुमची कुठली कुठली इन्फॉर्मेशन घेणार आहे हे डिक्लेरेशन दिलेलं असतं त्याच्यामध्ये. ते आपल्याला एक मुद्दा तो सुटतो. ते पुढं त्याच्यानंतर गेल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या परमिशन्स विचारतात त्या ऍप्लिकेशन. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या परमिशन विचारतात बघितले कधी? मायक्रोफोन आहे, कॅमेरा आहे, कॉन्टॅक्ट लिस्ट, गॅलरी, लोकेशन, जीपीएस लोकेशन. ह्या सगळ्या परमिशन्स देताना त्या ऍप्लिकेशनला ते परमिशन्स खरंच गरजेचे आहेत का हे कधी आपण बघत नाही आणि आपण ते ब्लाइंडली देऊन टाकतो आणि ते तसंच चालू राहतं. आता तर असे आम्ही सिनेरिओ बघतो की जेव्हापासून हे जिओचे रिचार्ज आले 700 रुपयाला मारलं की 24 तास त्यांचं नेट चालू असतं. बरोबर. जे रात्री झोपताना सुद्धा बंद होत नाही. मोबाईल कधी स्विच ऑफ केला जात नाही. 24 तास त्याला ते पिन लावायची चालू. त्याच्यामुळे होते काय की तुमची कंटिन्युअसली इन्फॉर्मेशन गॅदर होते वेगवेगळ्या ऍप्लिकेशन थ्रू. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आहे की तुमचे अनयूज जे ऍप्लिकेशन आहे, रिअर यूज म्हणतो आपण त्याला, तुमच्या आता अँड्रॉइड मध्ये एवढे फीचर्स आलेले आहेत की ते ऑटो तुम्हाला सांगतात की तुमचे ही लिस्ट एवढी ऍप्लिकेशन जे रिअर यूज आहेत, जे 6 महिन्यापूर्वी वापरले. बरोबर. मग जे ऍप्लिकेशन तुमच्या यूज मध्ये नाहीये ते कधीतरी लागणार आहे, तर त्याचा वापर झाल्यानंतर ते अनइन्स्टॉल करा, पहिली गोष्ट. त्यानंतर प्रत्येक ऍप्लिकेशनला बायोमेट्रिक लॉक आहेत. त्यानंतर जे लॉग इन चा पार्ट जिथे येतो, युजर आयडी पासवर्ड येतो, त्या प्रत्येक ऍप्लिकेशनला किंवा त्या वेबसाईटच्या प्लॅटफॉर्मवरती त्या अकाउंटला 2 लेअर सिक्युरिटी दिलेली आहे, 2 स्टेप व्हेरिफिकेशन. त्याच्यामध्ये तुमच्या हॅकिंगचं जे काय थ्रेट आहे तो पूर्ण रिड्यूस होतो. म्हणजे ज्यावेळेस एखादा अननोन डिव्हाइस ते ऍक्सेस करायला जाते तर तुम्हाला नोटिफिकेशन येतं, तुम्ही अलर्ट राहू शकता. 2 स्टेप व्हेरिफिकेशन झालं. पासवर्ड स्ट्रॉंग पाहिजे. आता पासवर्ड स्ट्रॉंग मध्ये बऱ्याच वेळा कॅरेक्टर, स्पेशल कॅरेक्टर, नंबर्स, अल्फाबेट, न्यूमरिक वगैरे सांगितले जातात, पण हे गेसेबल पण आहेत. ह्याच्यामध्ये गेसेबल म्हणजे काय, जसं मागाशी सांगितलं की कुणी मोबाईल नंबर ठेवतोय. मग तुमचं जर मी फेसबुक अकाउंट हे करायला घेतलं, अनालिसिस करायला घेतलं, तर तुमचे पॅटर्न काय असू शकतात पासवर्डचे हे कळू शकतं. म्हणजे तुमचा गाडी नंबर, तुमचा एखादा गाडीचा फोटो तुम्ही टाकलेला आहे, तुमचा गाडी नंबरचं मी कॉम्बिनेशन करून टाकू शकतो. त्यानंतर तुमचं वाढदिवसाचा तुम्ही फोटो टाकलेला असतो, तो कुठल्या डेटला पोस्ट झालाय तर ती बर्थ डेट. ठीक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं प्रोफाइलिंग केलं जातं आणि त्याच्यातनं तो पासवर्ड गेस केला जातो. मग ह्याला परत अगेन काय की तुम्ही वेगवेगळे पास फ्रेज ठेवू शकता ज्याच्यामध्ये आपण काही म्हणजे वियर्ड पासवर्ड असला पाहिजे जो गेसेबल झाला नाही पाहिजे. तर मी मजेने सांगतो ज्यावेळेस मी लेक्चरला जातो त्यावेळेस की तुम्हाला एखादं गाणं आवडते, समजा ढगाला लागली कळ, तर तुम्ही असं ठेवा, ढगाला लागली @ कळ, मग तिथून पुढे स्पेशल कॅरेक्टर. पास फ्रेज त्याची लेंथ पण वाढते आणि जो की काय गेसच होणार नाही. तर अशा पद्धतीने पासवर्ड ठेवला पाहिजे. ह्युमन इन्क्रिप्शन म्हणून आपण त्याला, तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. जसं इन्क्रिप्शन मध्ये येतं की ए ला तुम्ही बी म्हणा किंवा सी ला तुम्ही डी म्हणा, मग तुमचं जर नावाचं स्पेल आहे तर ते वेगवेगळं येईल, त्याला ह्युमन इन्क्रिप्शन म्हणून आपण. आणि प्रत्येक ऍपचे वेगवेगळे ठेवा म्हणतात पासवर्ड. हा, तर त्याच्यासाठी ऍप मॅनेजर, पासवर्ड मॅनेजर पण आलेले आहेत ऍप्लिकेशन. त्याचा एक मास्टर पासवर्ड तुम्ही मेंटेन करू शकता, एक तर लक्षात ठेवू शकता. तो लक्षात तर ठेवावा लागेलच तुम्हाला 100%. त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. तर पासवर्ड साठी आपण त्या वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. अजून याच्यामध्ये मग जे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहेत त्याच्यामध्ये फेसबुक, इन्स्टा, स्नॅपचॅट, आता बरंच वापर इन्स्टा आणि स्नॅपचॅटचा जास्त. बरोबर. त्याच्यामध्ये अकाउंटच्या प्रायव्हसी पण आपण चेक करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण आपल्या पोस्ट कोणाला दिसाव्या, दिसू नयेत, किंवा व्हॉट्सअपचे स्टेटस आपण प्रायव्हसी मेंटेन करू शकतो. त्यामध्ये आता त्याच्यामध्ये फीचर पण नवीन आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचे अननोन कॉलर सायलेंट तुम्ही ठेवू शकता, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला सेक्स्ट्रेशन साठी व्हिडिओ कॉल येणार आहे, तो जर अननोन नंबरवर येत असेल, तुमचं जर ते
तो ऑप्शन अनेबल असेल हम्म. तर तुम्हाला तो अननोन कॉल जर तुम्हाला नोटिफिकेशनच येणार नाही. बरं. तर असे पण त्याच्यामध्ये हे सेटिंग कशात झालेले. ऑप्शन आहे? व्हॉट्सअपमध्ये तुम्ही अननोन कॉलर सायलेंट करू शकता त्याच्यामध्ये. बरं, म्हणजे तो कॉल येणारच नाही. कॉल येतो हां. पडतो तुम्हाला कळत नाही, तुम्ही अच्छा, नंतर तो तो मिस कॉल व्हेरीफाय करू पडल्यासारखं. शकता. म्हणजे अच्छा अच्छा अच्छा. अचानक येणारा कॉल आपण काय करतो, बघतो आणि लगेच उचलतो. हे फीचर पण मला ते सुद्धा नाही माहिती. फीचर काय करतं की तुम्हाला मिस कॉल येऊन पडतो, तुम्ही हम्म. नंतर व्हेरीफाय करू शकता Verify नंबर करू शकता, कोणाचा आहे, number आपण चेक कोणाचा. करतो ना ट्रू कॉलरला वगैरे कोणाचं नाव बरोबर आहे. बरोबर. थोडंसं त्याच्यामध्ये ब्रेक लागतो. हम्म, 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 अशा पद्धतीने ती सेटिंग ठेवू शकता. हम्म. त्यानंतर तुमचा वेळोवेळी 3 महिन्याला 6 महिन्याला तुम्ही बॅकअप घ्या. हम्म. बॅकअप घेतल्यानंतर एकदा फॉर्मॅट करा मोबाईल. हां. फॉर्मॅट करायला पाहिजे. जसं हम्म. आपण रिफ्रेशमेंटसाठी सुट्टी घेतो बरोबर. थोडक्यात. तर तुमचं 24 तास मोबाईल चालू असतो, त्याला कधी स्विच ऑफ तुम्ही करत नाही. त्याच्यात जे काही डेटा स्टोअर झालाय हम्म. तो कधी आपण काढून घेत नाही, हम्म. तो रिमूव्ह करत नाही. आम्ही असे पण काही मोबाईल बघितले ज्याच्यामध्ये 5-5, 10-10 हजार फोटो आहेत अच्छा. आणि तो बोंबलत असतो की माझा मोबाईल स्लो चालतोय. हम्म. अरे तू जर त्यातली मेमरी ती रिमूव्ह नाही केली तर तू स्लो चालणार आहे बरोबर. किंवा तो हिटिंग होणार आहे. हम्म. तर तो वेळच्या वेळी जर तुम्ही त्याची काळजी घेतली तर तुमचा एक मोबाईल 10-10 वर्ष पण चांगला चालू शकतो ऍज इट इज न्यू. अच्छा. ठीक आहे, कारण तुम्हाला 6 महिन्याला सिस्टीम अपडेट्स येतात. तर त्या सिस्टीम अपडेट्स वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा असं होतं की ती सिस्टीम अपडेटच होत नाही, अपग्रेड होत नाही. त्याच्यामुळे पण तो हँडसेट मिसबिहेव करतो किंवा त्याच्यामधले जे काही लूप होलेत किंवा ती मशीन वल्नरेबल होते. अच्छा. म्हणजे कोणी त्याच्यावरती अटॅक करून काहीतरी करू शकतो, या पद्धतीमध्ये जाऊ शकतं ते. ती वेळच्या वेळी अपग्रेड झाली पाहिजे. बरं. त्यानंतर तुम्ही जसं मी सांगितलं की अनयूज रेअर ऍप्लिकेशन तुम्ही उडवले पाहिजे. तर हे सगळं करण्यासाठी एक गव्हर्नमेंटची DOTची जी साईट आहे, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन, यांनी एक ऍप लॉन्च केलेलं आहे एम कवच नावाचं. एम कवच. 2.0. आणि हे प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे. ब्ल्यू कलरचं शील्ड येतं त्याला. ते तुम्ही जर डाउनलोड केलं आणि पूर्ण मोबाईल जर स्कॅन केला तर त्याच्यामध्ये किती ऍप्लिकेशन तुमचे डाउनलोड आहेत, ते मॅलिशियस आहेत का नाहीत याच्याबद्दल माहिती देतं, किंवा हाईड ऍप्लिकेशन कुठले आहेत तुमच्या डिव्हाइस मध्ये हे त्याचं पण एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मेमरी रिमूव्ह साठी हे एम कवच जे आहे, आपण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्याची देऊच. पॉडकास्ट बघत असाल तर इथे पॉज करून पहिले ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून परत पॉडकास्ट बघायला सुरुवात करा सर. तर ही लिंक आपण त्या पद्धतीने आपण आपला मोबाईल स्कॅन करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा अननोन सोर्सवरनं काही ऍप्लिकेशन्स डाउनलोड होतात आणि ते डाउनलोड झाल्यानंतर रिमोट ऍक्सेस जाऊ शकतो फ्रॉस्टरला आपल्या डिव्हाइसचा. या ऍप्लिकेशन बद्दल एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याचदा आपण बोलतो ना की जे प्ले स्टोअर वरून ऍप्लिकेशन आपण डाउनलोड करतो ते सेफ आहेत, असा बऱ्याचदा समज असतो. हा समज खरा आहे की खोटा आहे? ऍक्च्युअली त्यांना आपण हे देऊ शकतो, ऍक्सेस देऊ शकतो असं म्हटलं जातं. बघा, ऍक्सेस देणं न देणं हे तुम्ही टर्म्स अँड कंडिशन मध्ये ठरवू शकता. म्हणून मी तो प्रश्न विचारला की तुम्ही टर्म्स अँड कंडिशन वाचल्या का. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ऍप्लिकेशन्स मध्ये तुमचे जे परमिशन घेतले जातात. आता एखादा समजा आता गेमिंग ऍप्लिकेशन आहे, गेमिंग ऍप्लिकेशन मध्ये तुमचं जर मायक्रोफोनचा ऍक्सेस तुम्हाला विचारत असेल तर तो गरजेचा नाहीये ना, ते मिसलिनियस आहे. बरोबर. तुम्ही तिथं ते अवॉइड करायला पाहिजे किंवा ती गेमच वापरायला नाही पाहिजे. तर हे तुमचं अगेन कॉमन सेन्स परत येतो तिथं की त्या ऍप्लिकेशनला गरज कशाची. समजा एखादा फोटो एडिटिंगचं ऍप्लिकेशन आहे, त्याला फक्त फोटो गरजेचा आहे ना. तो जर तुमचे जीपीएस लोकेशन मागत असेल, प्रत्येक ऍप्लिकेशन लोकेशन मागते आजकाल. नाही, इथं मग तुम्ही तुमचं ते काम करायला पाहिजे डोकं की त्या गोष्टी व्हॅलिड आहेत का आणि त्याला ते गरजेचं आहे का. कारण गुगल प्ले स्टोअर वर येणारी प्रत्येकच गोष्ट व्हॅलिड असेल असं पण आपण म्हणू शकत नाही 100%. कारण बरेचसे लोन ऍप्लिकेशन मध्ये आम्ही बघितलं, लोन ऍप्लिकेशनच्या फ्रॉड मध्ये की गुगल प्ले स्टोअर वरनं डाउनलोड होणारे लोन ऍप्लिकेशन जे नॉन NBFC रजिस्टर्ड ज्या बँका होत्या त्यांच्या थ्रू त्या मोबाईल मध्ये यायचे आणि ते कॉन्टॅक्ट लिस्टचे ऍक्सेस घ्यायचे आणि ते पूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट क्लोन करून घेत होते आणि त्यांना जुजबी काहीतरी 3-4 हजार रुपये लोन देणार आणि लोन दिल्यानंतर 7 दिवसात लगेच त्यांना रिकव्हरीसाठी अप्रोच करायचे ते वेगवेगळ्या कॉल सेंटरवरनं. आणि मग ते जर रिकव्हरी देत नसतील
तर त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टला त्यांच्याच गॅलरीतले फोटो काढून मॉर्फिंग करून पोस्ट व्हायरल करून टाकायचे की हा बँकरप्ट आहे किंवा हा रेपिस्ट आहे वगैरे वगैरे पद्धतीने निवड त्याचं मॉर्फिंग वगैरे करून त्याची बदनामी करणे थोडक्यात. तर असे प्रकार घडले मध्यंतरी, जे की प्ले स्टोअरवरनं ऍप्लिकेशन येत होते ते डाउनलोड होत होते. मग ते लॉ एन्फोर्समेंटनी त्या गुगलला पत्रव्यवहार करून जवळजवळ 400-500 ऍप्लिकेशन ते बॅन केले. ठीक आहे. मग आपण असं म्हणू शकत नाही 100% की तिकडनं येणारं प्रत्येक ऍप्लिकेशन सिक्युअर आहे. तुमचं कॉमन सेन्स अगेन तिथं चालला पाहिजे की समोरचं ऍप्लिकेशन कुठलंय, आपण कुठल्या कुठल्या परमिशन देतोय आणि ते त्याला गरजेचं आहे का, आणि ते झाल्यानंतर जर ते ऍप्लिकेशन वापरत नसेल तर ते अनइन्स्टॉल झालं पाहिजे. बरं, एक ठिकाणी तर मी अशी गोष्ट ऐकली होती, एक व्हिडिओ पाहिला होता, खरा खोटा मला तुमच्याकडून हे करायचंय की जेव्हा आपण मायक्रोफोन किंवा कॅमेराला ऍक्सेस देतोय तर त्याचं असं म्हणणं होतं की त्या व्हिडिओ जो बनवला होता त्याने, तो फोन तुम्हाला ऐकतोय, तो तर तुम्हाला 24 तास ऐकतोय. म्हणजे तुम्हाला तुमची बायको ऐकत नसेल, असेल माहित नाही, पण फोन तुम्हाला ऐकतोय. म्हणजे त्याने स्वतःहून सांगितलं की तुम्ही आता बसल्या बसल्या दोघे जण गाडीची चर्चा करा, मला गाडी घ्यायची, अशा पद्धतीचे थोडे डिस्कशन झालं ना तर तुम्हाला पुढची ऍड गाडीची दिसेल. बरोबर. म्हणजे इतका फोन तुम्हाला ऐकतोय, बघतोय, तुमच्यावर वॉच ठेवतोय. बरोबर. हे म्हणजे असं झालं ना की इतकं सगळं ऐकल्याच्या नंतर असं होतं की फोन वापरायचा की नाही. आता ते तो जो ऐकण्याचा प्रकार आहे तो कमर्शियल पर्पज साठी आहे. तो काय तुमची प्रायव्हसी तिथं काय हे होत नाही. नाही, पण बऱ्याचदा काय होतं की त्याच्यातलं समजा ऐकण्याचा तर प्रकार वेगळाच झाला, पण आज हे सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक यांना माझी सगळ्याच डिटेल माहिती आहेत. आज मी कुठे जातोय, कुठे करतोय, पोस्ट करतोय, स्टेटस ठेवतोय, स्टोरी ठेवतोय, म्हणजे माझा ऐकून एक डाटा जो मी सुद्धा विसरून जाईल काही दिवसांनी, पण तो सगळा डाटा त्यांच्याकडे जातोय. आणि तो कुठे ना कुठे मला वाटतं की ठीक आहे, आज फेसबुक असेल, फार मोठे मोठे लोक आहेत. आणि हा एक मुद्दा मला अजून खास विचारायचा होता, जे फॉरेनचे ॲप आहेत, फॉर एक्झाम्पल USA वगैरे, जे फेसबुक वगैरे, त्यांचं ऑडिट होतं असं मी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे कुठे, की प्रत्येक वर्षी त्यांचं ऑडिट होतं की तुमच्याकडे जो डाटा येतोय त्याचा काही मिसयूज होतो का किंवा तुम्ही तो उडवलाय का, असं एक ऑडिट होतं. पण इंडियामध्ये जे ॲप बनतात आणि ज्यांच्याकडे फेसबुक सारखाच डाटा जातो त्यांचं ऑडिट करण्याचं भारत सरकारचं असं कुठलंही रूल्स अँड रेग्युलेशन्स नाहीत. मग हा डाटा सुद्धा मिसयूज होत असेल ना. मिसयूज होतोय का नाही हा पुढचा मुद्दा आहे. मध्यंतरी डेटा प्रोटेक्शन ऍक्ट वगैरेच चालल्या होत्या चर्चा, पण ते काय अजून पूर्णत्वाला गेलेलं नाही. आणि तुम्ही जे सांगताय की डेटा जातो, डेटा हे होतो, तर डेटा जात नाही, डेटा आपण टाकतोय. ते काय तुमच्या दारात आलेलं नाहीये की माझं ऍप्लिकेशन वापरा, मला सगळी माहिती द्याच. हा मुद्दा आहे. फ्री मिळते म्हणून लोक त्या गोष्टीकडे जात आहेत. बरं, फॅड झालंय ना. आणि ज्या गोष्टी फ्री मिळतात तिथे तुम्ही प्रोडक्ट असता. ज्या ठिकाणी गोष्टी फ्री मिळतात तिथं तुम्ही प्रोडक्ट असता आणि तुमची गोष्ट सगळी वापरली जाते. फेसबुक, इन्स्टा हे सगळे जे फ्री मिळते तिथे तुमची माहिती घेतली जाते. कमर्शियल पर्पज साठी त्या गोष्टी वापरल्या जातात. तिथं आपण अपोज पण करू शकत नाही मुळात. मायक्रोफोन पासून आपला मुद्दा त्या गोष्टीवरती गेला. मायक्रोफोन मध्ये काय आहे की तो बाय डिफॉल्ट चालू असतो. आता व्हॉइस असिस्टंट आलेले आहेत, म्हणजे पूर्वीपासून आहेत ते गुगल असिस्टंट म्हणतो आपण. त्याच्यामध्ये ऍपलला हे सिरी ते शब्द म्हणला की तो रिप्लाय करतो. बरोबर. पण हे सिरी ऐकायला तो ऍक्च्युअल लिसनिंग मोड मध्येच आहे ऑलरेडी. हा जो मुद्दा आहे खूप महत्वाचा मुद्दा, जे तुम्ही म्हणलात की मी गाडीची चर्चा केली की पुढच्या मिनिटाला मला गाडीची ऍड दिसते. ठीक आहे, दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे जे कन्सेप्ट आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, तर हे सगळं इन्फॉर्मेशन गॅदरिंग आहे. तर त्या मायक्रोफोनच्या माध्यमातून तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटी किंवा तुम्ही ज्या पोस्ट करता याच्यावरून तुमच्या म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल होणारा जो कस्टमर आहे त्याचं प्रोफाइलिंग केलं जातं. मग आपण जे म्हणतो की या गोष्टीचा मिसयूज होतो का, तर मिसयूज कमर्शियली होतो ऍक्च्युअली. की तुमची लाईफस्टाईल काय आहे बघा. तुम्ही आता हे तुम्ही जे फॅड म्हणताय किंवा आपण ह्या गोष्टींच्या प्रेमात का आहोत याचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला आवडणाऱ्याच गोष्टी आपल्याला दिसतात. बरोबर. तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला आपल्या सोशल मीडियावरती आपल्याला जे हवंय तेच दिसतंय. तुम्ही जर बघितलं
तर तसं का होतं, आपण जो विचार करतो, आपण जे बोलतो रोज, तर तो ऐकतोय आणि त्या पद्धतीने प्रोफाइलिंग करून त्या डेटाचा मिसयूज होतो. मिसयूज म्हणण्यापेक्षा तो एक डेटा फ्लो क्रिएट केला जातो आणि तो त्या कंपनीजना डिस्ट्रीब्युट होतो. त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत त्या गोष्टी येऊन दाखवल्या जातात. बरोबर आहे. तुम्हाला एखादी 4 व्हीलर आवडते, तुम्ही चर्चा करताय, तेच दिसणार तुम्हाला. तुम्ही स्क्रोल करताय वारंवार त्याच्यावर, तुम्ही जे मनात आणताय, जे बोलताय, तेच तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. तर हे सगळं आपण देतोय, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. मिसयूज कधी होतो, फोर्सफुली जर तुमची इन्फॉर्मेशन घेतली आणि तो वापरली, दॅट इज मिसयूज. नाही तुम्ही स्वतःहून देताय, कन्सेंट समजत नाही की म्हणजे या पद्धतीने सुद्धा त्याचा यूज होऊ शकतो. तो अवेअरनेस आपल्याकडे, अवेअरनेस आपण पसरवला पाहिजे. ॲपमध्ये म्हणजे आता सध्या मला तो एक फार महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता की व्हॉट्सअपवरती आपले जे चॅट्स आहेत, सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट्सअपवरती आज शेअर होत आहेत. तोही डाटा कोणाकडे तरी जातच असणार आहे. त्याच्यात ते एंड टू एंड इन्क्रिप्शन जे आलेलं आहे ते किती म्हणजे व्हॅलिड आहे किंवा प्रोटेक्टिव्ह आहे का? तो ऍक्च्युअल प्रोटेक्टिव्ह आहे, कारण मशीन टू मशीन ते हे चालतं. म्हणजे मोबाईल टू मोबाईल त्याचे मेसेज पासिंग होतात. त्याच्यामध्ये पॅकेट कॅप्चर पॅकेट ट्रान्सफर असतं. त्याला डेटाग्राम वगैरे टेक्निकल त्याच्यात वर्ड्स आहेत. या तुम्ही मेसेज केल्यानंतर तो कन्वर्ट होतो पॅकेटमध्ये आणि तो नेटवर्क थ्रू तुमच्या डिव्हाइस पर्यंत येतो. त्या प्लॅटफॉर्मवरनं तुमच्या मोबाईलला येऊन तो तुमच्या प्रायव्हेट कीने तो ओपन होतो. म्हणून त्याला ते इन्क्रिप्शन म्हणतात. त्याच्यामध्ये प्रायव्हेट की आणि पब्लिक की वापरली जाते. जी की म्हणजे त्याला चावी म्हणू आपण. बरोबर. माझ्या मेसेजची चावी तुमच्याकडेच आहे, तुमच्याच डिव्हाइस मध्ये, आणि तुमच्या मेसेजची चावी माझ्याच डिव्हाइस मध्ये. अच्छा. व्हॉट्सअप पण एक प्लॅटफॉर्म आहे फक्त. तो इकडचं उचलतो इकडे नेतोय, तिकडचं उचलतो इकडे नेतो, आणि त्या डिव्हाइस मध्ये असणाऱ्या त्या इन्क्रिप्शनच्या बेसिसवरती ते इन्फॉर्मेशन एक्सपोज होते किंवा दिसते. तर हे इन्क्रिप्शन खरं आहे, त्यामुळं त्याचा मिसयूज नाही होऊ शकणार, कारण इन्क्रिप्शन त्या लेवलचं आहे व्हॉट्सअपचं. कदाचित ते हॅकेबल सुद्धा नसावं. हॅकेबल नाहीये, त्याच्यामध्ये इंट्रुजन होऊ शकत नाही किंवा ते स्निपिंग होऊ शकत नाही. अच्छा. इन्क्रिप्टेडच असतं ते. हॅकिंग मशीन लेवलला होतं. मशीन लेवल म्हणजे त्या मोबाईलचा हॅक झाल्यानंतर त्याचा ऍक्सेस घेऊ शकतो. अच्छा. पण त्या व्हॉट्सअप मधून नाही, व्हॉट्सअपच्या त्या मधल्या वे मध्ये होत नाही. बरं. एंड टू एंड म्हणतोय जसं, तर त्या एंडलाच ते हॅकिंग होऊ शकतं. सर, जसं आपण बोललो की आता म्हणजे मोबाईलमध्ये प्रोटेक्शन्स ठेवायला पाहिजे, आपण स्वतः लक्ष द्यायला पाहिजे, पण दुसरं एक मिथ आहे की ती सच्चाई आहे, म्हणजे खरं आहे ते मला माहित नाही, पण जेव्हा आयफोन घेतो आपण, किंवा मी सुद्धा जेव्हा आयफोन परचेस करायला लागलो होतो, तेव्हा आयफोनचं महत्त्व सांगत असताना मला माझ्या मित्रांनी सांगितलं की थोडं एक्स्ट्रा प्रोटेक्शन असतं, तुला फ्रॉड वगैरे होणार नाही, बँकेचे व्यवहार वगैरे जरा सेफ होऊ शकतात. खरंच असं आहे? आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये असा फरक आहे? अँड्रॉइड आणि आयफोन जास्त सेफ आहे का, मला एवढं विचार. आयफोन सेफ थोड्याफार प्रमाणात म्हणू शकतो आपण, की त्याचं कारण असं की ऍपलचं स्वतंत्र त्यांचा डेटाबेस आहे, त्यांचं आयक्लाउड, आणि आयक्लाउड वरती ऍपलवाले युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीसाठी जास्त इम्पॉर्टन्स देतात. त्यामुळे तुमचा डेटा हा सिक्युअर असतो आणि त्याचा मिसयूज होत नाही, किंवा ते कमर्शियल पर्पजसाठी बेसिकली वापरला जात नाही, त्यामुळे तो सिक्युअर मानला जातो. पण अगेन की तुमच्या समोर येणारी गोष्ट जर तुमच्या हातनं त्याला रिस्पॉन्ड केला, म्हणजे एखादी फिशिंग लिंक आली आणि तुम्ही जर त्याला क्लिक केलं किंवा रिस्पॉन्ड केलं, मग तो ऍपल असो, म्हणजे अँड्रॉइड ऍपल असो किंवा अँड्रॉइड असो, तर त्याच्या पुढे जे होणाऱ्या गोष्टी त्या घडणारच आहेत. त्यामुळं तुमच्या पुढे येणाऱ्या गोष्टी, त्याचं नोटिफिकेशन येणं हे थोड्याफार प्रमाणात ऍपलवरती होऊ शकतं. त्यांनी जे फीचर्स दिलेले आहेत त्याचा जर तुम्ही योग्य वापर करायला शिकलात तरच. तर त्याच्यामध्ये कीचेन नावाचं एक फीचर आहे, कीचेन म्हणून एक फीचर आहे. त्याच्यामध्ये पासवर्ड, आपण जे मागाशी बोललो की तुम्हाला पासवर्ड लक्षात राहत नाहीत, त्यासाठी पास मॅनेजर वगैरे असे ऍप्लिकेशन्स अवेलेबल आहेत गुगल प्ले स्टोअरवरती. तर तसं ऍपलमध्ये कीचेनचं त्यांचं इनबिल्ट आहे. त्याच्यामध्ये ते पासवर्ड इन्क्रिप्टेड फॉर्मॅटमध्ये
स्टोर्ड असतात, ज्याच्या थ्रू तुम्ही एखादा हॅक झालेला अकाउंट रिस्टोर करू शकता, रिवोक करू शकता. तर हे बेसिक त्याच्यामध्ये काय काय जे फीचर दिले ते तुम्हाला माहित पाहिजे आणि ते तुम्हाला वापरता पण आले पाहिजे. आमच्या आहे म्हणून फ्रॉड होणारच नाही असं तुम्ही गृहीतच धरू नका, कारण आमच्याकडे येणारे ऍपलचे पण बऱ्यापैकी जास्त आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा फ्रॉड झालेला आहे, विक्टिम. तर बायफर्गेशन होऊ शकत नाही अशा पद्धतीने. म्हणजे पण सर्वात एंड ऑफ द डे तुमची सिक्युरिटी तुमच्या डोक्यात आहे. येस, तुम्हाला कॉमन सेन्स पाहिजे आणि भावनात तुम्ही अडकले नाही पाहिजे. सायकोलॉजी लेवलला जर तुम्ही सगळ्या गोष्टी ठेवल्या बॅलन्स्ड, आणि मग त्याच्या पुढे जाऊन एक बेसिक ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ते जर तुम्हाला माहित असतील तर सायबर क्राईम तुमच्यासोबत होणार नाही. बस एवढाच फंड आहे याच्यातला, एवढाच मूळ गाभा आहे किंवा फंड आहे. मला याच्यात म्हणजे आपल्या आजूबाजूला किंवा सोशल मीडियावरती, न्यूजमध्ये अशा बऱ्याच केसेस ऐकायला मिळतात. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही इतक्या वर्षापासून याच्यामध्ये काम करताय आणि तुम्हाला भेटल्याच्या नंतर एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली की तुम्ही फक्त हे काम पगारासाठी करत नाही. हे आणि हे तुम्हाला कॉम्प्लिमेंट आहे, कारण जेव्हापासून तुम्हाला भेटलं की तुम्ही वेगळे जाऊन लेक्चर्स घेता, स्वतःहून तुम्ही त्याच्यावरती स्टडी करता, तुम्ही त्याच्यावरती कविता लिहिता, तुम्ही स्वतःला त्या तुमच्या प्रोफेशनमध्ये मला आवड निर्माण तुम्ही झोकून दिलेलं आहे. हे मला एकदम सर्वात जास्त प्रकर्षाने जाणवलं आणि ते मला तुमच्याबद्दल सर्वात जास्त आवडले. म्हणून मला तुम्हालाच विचारायला आवडेल की तुमच्यासोबत एखादा असा अति विचित्र किंवा अतिशय इंटरेस्टिंग किस्सा सायबर क्राईमशी रिलेटेड घडलेला जो तुम्ही शेअर करू शकाल. शेअरिंगला फार जुनी केस आहे ती. मी सायबर सेलला होतो त्यावेळेस शिवाजीनगरला. तर आमच्याकडे एक तरुणी आली होती जिचं MBA झालं होतं आणि मुस्लिम समाजाची होती. ठीक आहे. तर ती बुरखा वगैरे घालून आली होती आणि तिने सांगितलं की सर हमारे अकाउंट से 2 लाख रुपए गए हैं और आप केस रजिस्टर करो. मी थोडं क्युरियोसिटीने विचारलं नेमकं काय घडलं, थोडं सिनेरिओ सांगा. त्यांनी सांगायला सुरुवात केली, ते ऐकून मी थोडं उडालोच. तर त्यांनी असं सांगितलं की हमारे घर में थोड़ा घरेलू प्रॉब्लम था और जो मेरी सासू माँ है उनसे कुछ हमारी मिलती जुलती नहीं है और मुझे ऐसा महसूस हो रहा था कि मेरे सास ने मेरे हस्बैंड पे ब्लॅक मॅजिक की आहे. सो मी म्हणलं की ब्लॅक मॅजिक आणि सायबर फ्रॉड आणि हे सगळं तुम्ही इथं आलाय, काय लिंकच लागत नव्हते. थोडं अजून क्युरियोसिटीने थोडं डीप त्याची विचारणा झाल्यानंतर असं कळलं की तिच्या मनात अशी शंका होती की तिच्या सासून तिच्या नवऱ्यावरती ब्लॅक मॅजिक केले. आणि मग ह्याच्यावरती काउंटर काय, ह्याचं सोल्युशन काय ते शोधण्यासाठी युट्यूब सर्च करत होती की ब्लॅक मॅजिक निकालने के लिए हाऊ टू फाइंड आउट किंवा त्याच्यासाठीचं सोल्युशन. तर तिला एक मांत्रिक बाबा मिळाला कुठला तरी युट्यूबवरती आणि त्याच्या खाली त्याचा नंबर वगैरे दिला होता. तिने त्याला कॉन्टॅक्ट केला. तिने सांगितलं की मेरे हस्बैंड पे ऐसा ऐसा कुछ ब्लॅक मैजिक हुआ है तो मुझे इस पे सोल्यूशन चाहिए, आपका यूट्यूब का चॅनल मैंने देखा है, बताइए क्या हो सकता है. आता तो जो होता समोरचा तो फ्रॉस्टरच होता. त्यांनी हिला सांगितलं की ठीक है आपका जो भी कुछ हुआ है उसका सोल्यूशन हमारे पास है, आप एक काम कीजिए, आप उसको बकरा काटना पड़ेगा वगैरे वगैरे. त्यांच्या त्या टिपिकल लँग्वेज मध्ये त्यांनी ते सांगितलं की यहाँ पे नजदीक जाके कुछ काम करना पड़ेगा, बकरा काटना पड़ेगा, अशी वेगवेगळी तिला कारणं दिली. आणि कारणं देऊन तिच्याकडनं 50,000 रुपये घे, 1 लाख रुपये घे, 50,000 घे, असं करत करत 2 लाख रुपये 2 ते 3 लाख रुपये तिच्याकडनं काढले. आणि मग याच्यामध्ये ती केस रजिस्टर झाली. केस रजिस्टर करून ते युट्यूब चॅनलची माहिती काढली, IP वगैरे या सगळ्या गोष्टी. आरोपी आयडेंटिफाय झाला जो की उत्तराखंडचा निघाला. आणि त्या उत्तराखंडमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस त्या आरोपीला पकडलं तिथं त्या गावामध्ये सगळी लोक तेच पद्धतीचं फ्रॉड करत होते. असं पण असं आम्हाला तिथे दिसलंय. आणि मग तो आरोपी पकडून आणला इथं. ही एक वियर्ड अशी एक केस होती की जी अशा माध्यमातून पण काहीतरी सायबर फ्रॉड पर्यंत येऊन कनेक्ट होऊ शकतं. म्हणजे परत तेच आहे की तुम्हाला जे समोर दिसतंय ते खरंच आहे का नाही याचं व्हॅलिडेशन न करता त्या महिलेने त्या माणसाला कॉल केला, त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि मग
तो जसं सांगेल तसं त्यांनी ती पैसे भरत गेली. आणि एंड ऑफ द स्टोरी की ते तिला ज्यावेळेस ते फायनान्शियल लॉस झाला असं जाणवलं त्यावेळेस ते आमच्याकडे आले आणि त्यांनी केस रिपोर्ट केली. अशा पद्धतीचा पण एक अंधश्रद्धेतनं आणि सायबर फ्रॉड पर्यंत येऊ शकतं. ब्लॅक मॅजिकच्या शोधात केलेली तर डोळ्यावर पट्टी बांधूनच जाणार ते, त्याच्यात काही विषय. अशी पण एक केस झाली होती त्यावेळेस. सर खूप भारी वाटतंय आणि हा पॉडकास्ट संपू नये. मला माझ्या मनात आणखीही खूप सारे प्रश्न आहेत, जनतेच्याही मनात आहे. याच्यानंतर मला माहिती कमेंटमध्ये सुद्धा आपल्याला खूप सारे प्रश्न येणार आहेत, परंतु आपल्याकडे वेळेची थोडी कमी आहे. आपण नक्कीच पुढच्या वेळेस याच्यावरती एक स्पेशल टॉपिक घेऊन नक्कीच पुढे काही पॉडकास्ट करू, सिरीज करू. तुमचा आणि आमचा हेतू हाच असेल की समाजामध्ये अवेअरनेस पसरावी. जेव्हा मी तुमच्याबद्दल थोडं सर्च करत होतो तेव्हा मी पाहिलं की मी जसं मगाशी बोललो की तुम्ही हे काम फक्त प्रोफेशन म्हणून किंवा त्याच्यातून काहीतरी रेव्हेन्यू मिळतोय, तुम्हाला पगार मिळतोय म्हणून करत नाही, तर तुम्हाला हे काम खरंच आवडतंय. ते मला कशावरून कळलं, तुमच्या मी कविता ऐकल्या की तुम्ही जनजागृती व्हावी म्हणून याच्या संदर्भात कविता सुद्धा करताय. त्याच्यातल्याच खूप साऱ्या नाही, पण त्याच्यातली सर्वात तुमची आवडती आणि या सगळ्या विषयाला धरून असेल आणि याच्यातून थोडी जनजागृती होईल अशी एक कविता होऊ द्या. आणि या कवितेच्या नोटवरतीच आपण मग आजचा पॉडकास्ट थांबूयात. नक्कीच. कविता हा थोडासा माझ्या आवडीचा विषय आणि मला लिहायला खूप आवडतं. आणि मग सायबरचा अवेअरनेस का होऊ नये याच्यातनं असं एक संकल्पना आली. मग त्यातनं जी पहिली कविता लिहिली गेली तीच मला आवडते म्हणून मी ती आपल्या पुढं सादर करेन प्लीज. आणि कवितेच्या पूर्वी एक छोटासा मेसेज सगळ्या व्ह्युअर्ससाठी की सायबर फ्रॉड हे फक्त तुमच्या भावनेशी खेळलं जातं आणि ती भावना जर तुम्ही हँडल करायला शिकलात, त्याच्यामध्ये राग, लोभ, भीती या जर गोष्टी तुम्ही हँडल करायला शिकलात आणि समोर येणारी गोष्ट टेक्निकली व्हॅलिडेट करायला जर तुम्ही शिकलात, सायबर फ्रॉड होण्यापासून तुम्ही वाचू शकता. आणि याच नोटला धरून ती कविता आहे की सायबर गुन्हा म्हणजे नेमकं काय. मला त्या कवितेतून एक्सप्लेन होईल. सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. प्रेम प्रलोभने कधी सोडायचे ते घडतो प्रकार. टेक्नोसावी दुनियेत होतं इथे ऑनलाईन प्रेम. टेक्नोसावी दुनियेत होतं इथे ऑनलाईन प्रेम. भुरळ पाडून खेळला जातो फसवणुकीचा गेम. भुरळ पाडून खेळला जातो फसवणुकीचा गेम. आश्चर्य म्हणजे सुशिक्षित लोक फसतात इथे चिकार. सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. लोकांच्या लालसेला केलं जातं लक्ष. लोकांच्या लालसेला केलं जातं लक्ष. लॉटरी लागल्याचं सांगून केलं जातं भक्ष. लोभाला बळी पडणं हा जडलाय अविचार. सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. वैमनस्याच्या भावनेतून बनतो रागीट मूड. वैमनस्याच्या भावनेतून बनतो रागीट मूड. सोशल मीडियाच्या माध्यमातून मग घेतला जातो सूड. सोशल मीडियाच्या माध्यमातून मग घेतला जातो सूड. एकमेकांना बदनाम करणं हा वाढलाय अविचार. सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. खरंच गरज आहे का हो इतकं टेक्नोसावी होण्याची. खरंच गरज आहे का हो इतकं टेक्नोसावी होण्याची. नुकसान होणे इतपत तंत्रज्ञान गळी उतरवून घेण्याची. नुकसान होणे इतपत तंत्रज्ञान गळी उतरवून घेण्याची. गरजेपुरता वापर करू थांबवू हा सगळा प्रकार. गरजेपुरता वापर करू थांबवू हा सगळा प्रकार. सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. प्रेम प्रलोभने कधी सोडायचे ते घडतो प्रकार. सायबर गुन्हा म्हणजे भावनांची शिकार. भारी सर. आणि कविता आहे. संपूर्ण पॉडकास्ट तुम्ही एका कवितेत सांगितला. जर ही कविता ऐकली ना तर म्हणजे सायबर क्राईम काय आहे हे लक्षात येईल. त्याच्यापासून वाचायचं कसं हे सुद्धा कळेल. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि अमूल्य असं मार्गदर्शन केलं. आणि किती महत्वाचा विषय, म्हणजे आम्हाला सुद्धा कित्येक अशा गोष्टी समजल्यात ज्या म्हणजे स्टन करून सोडणार आहेत की तुम्ही तुमचा हा मला आणि नक्कीच खात्री आहे की हा पॉडकास्ट संपल्याबरोबर प्रत्येक जण किंवा पॉडकास्ट बघत असतानाच प्रत्येक जण आपला मोबाईल हातात घेईल आणि जे इन्स्ट्रक्शन आपण या पॉडकास्टच्या दरम्यान दिलेले ते फॉलो करेल आणि या सगळ्यापासून वाचेल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या जो काही सायबर क्राईम आहे तो फक्त तुम्ही तुमचा जर कॉमन सेन्स जागवलात ना तर तो तुमच्यासोबत कधीच होऊ शकत नाही. आणि काहीही आलं की थोडं थांबा, थोडासा त्याच्यावरती सतसत बुद्धीने विचार करा आणि तेवढी वेळ जाऊ द्या
तो त्या चेंबरमध्ये फसू नका, तिथून थोडंसं बाहेर या, भावनेमध्ये अडकू नका, कॉमन सेन्स जागा ठेवा, तर तुमच्यासोबत कधीही असा सायबर क्राईम सारखा प्रकार होणार नाही. हेच आजच्या पॉडकास्टचं सर्वात महत्त्वाचं सार आहे असं मला वाटतं. या नोटवरती आपण थांबूयात. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. याच पॉडकास्टच्या नंतर तुम्हाला सायबर क्राईम मधील पर्टिक्युलर एखाद्या विषयावरती जर सरांकडून ऐकायचं असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करा. आपण सरांना पुन्हा विनंती करू, या राजमंचावरती घेऊन येऊ, त्यांच्याशी संवाद साधू आणि संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला जे काही अगदी गरजेचं असेल असं नॉलेज त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करू आणि ही अवेअरनेस तुमच्यापर्यंत पसरवू. आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट की जे तुम्हाला कळलं या पॉडकास्टमधून, हा पॉडकास्ट नक्की अशा कुणासोबत तरी एका व्यक्तीसोबत तरी शेअर करा, ज्याने त्याच्या नॉलेजमध्ये वृद्धी होईल, त्याच्यापर्यंत अवेअरनेस जाईल आणि तो येत्या काळामध्ये होणाऱ्या या सायबर क्राईमच्या शिकारापासून वाचू शकेल. एवढीच विनंती आहे. पॉडकास्ट संपूर्ण पहा, शेअर करा. तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. पुढच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या गेस्टला या मंचावरती घेऊन येण्याचा आणि तुमची सेवा करण्याचा. तोपर्यंत प्रेम असू द्या. थँक्यू सर.